प्रेम हे प्रत्येक व्यक्तीला होत असतं, पण ते योग्य व्यक्तीवर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी झालं तर ते यशस्वी होतं. नाहीतर यामध्ये मग जर काही वेगळ्या गोष्टी आल्या तर त्यामध्ये घडलेलं असतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. आता आजची जी घटना आहे, गोष्ट आहे, त्यामध्ये सुद्धा एका व्यक्तीला एका महिलेबरोबर प्रेम झालं आणि ज्या महिलेबरोबर प्रेम झालं होतं ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून ती त्याची सूनच होती आणि त्या सुनेला सुद्धा तिच्याच सासऱ्यावर प्रेम झालेलं होतं. आता या दोघांचं प्रेम हे वय वाढल्यानंतर फुलू लागलं आणि तो जो सासरा होता त्याला आता त्याचाच मुलगा या प्रेमामध्ये चालणारा काटा वाटू लागला आणि त्यानं त्यामध्येच केलं धक्कादायक कृत्य, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील सरायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. या परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब आहे, एक व्यक्ती आहे आणि त्यांचं नाव आहे हरिनारायण यादव. हरिनारायण यादव यांना 2 मुलं आहेत आणि त्या दोन्हीही मुलांचे लग्न हे झालेले आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे किशन यादव, तर लहान्या मुलाचं नाव यामध्ये दिलेलं नाही कारण की त्याचा काहीही भाग, काही संबंध या गोष्टीमध्ये नाही. पण मात्र त्यांचा जो मोठा मुलगा होता किशन यादव याचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं, त्याचा सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र हे जे हरिनारायण यादव आहेत त्यांच्यासुद्धा बायकोचं निधन झालेलं होतं. त्यांना बायकोसुद्धा नव्हती. त्यांचे 2 मुलं आणि त्यांच्या 2 सुना याच त्यांचा सांभाळ करायच्या आणि त्यांचा सांभाळ अगदी उत्तम पद्धतीनं करायच्या, म्हणून त्यांना त्यांच्या सुनेचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडायचा. अशा पद्धतीनं हे कुटुंब या परिसरामध्ये अगदी योग्य पद्धतीनं राहत होतं, सगळं काही करत होतं. पण मात्र एक दिवस हे जे नारायण यादव आहेत त्यांचं आणि त्यांच्या मोठ्या सुनेचं एकमेकांसोबत बोलणं झालं. बोलणं एवढं झालं की यांना एकमेकांप्रती आकर्षणसुद्धा वाटू लागलं आणि जेव्हा जेव्हा त्यांचा जो मोठा मुलगा आहे किशन यादव हा काही कामानिमित्त बाहेरगावी जायचा, तिकडंच मुक्कामाल राहायचा, 4-5 दिवस 8-8 दिवस घरी येत नव्हता, तेव्हा त्या किशनचंद यादवची जी बायको आहे ती बायको आणि हे सासरे हे एकमेकांच्या सोबत रात्र घालवायचे आणि एकमेकांसोबत अगदी सगळं काही करायचे. बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेले तरी या घटनेची माहिती कोणाला मिळाली नाही, कोणाला काही कळालं नाही आणि कोणी यांच्या नात्यावर संशयसुद्धा घेतला नाही आणि कोणी घेणारसुद्धा नव्हतं कारण की या दोघांचं नातं जगजाहीर होतं. पण मात्र हे सगळं करत असताना आता तो जो किशन यादव आहे तो घरामध्येच राहू लागला, घराबाहेर जात नव्हता आणि तो याच ठिकाणी राहत असल्यामुळं हे जे हरिनारायण यादव आहेत आणि त्यांची जी सून आहे यांना आता पहिल्यासारखं भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, सगळं काही करता येत नव्हतं. म्हणून त्यांचा जो मुलगा आहे किशन यादव हा या दोघांच्या प्रेमामध्ये ठरणारा काटा होता, अडचण होती आणि हाच काटा दूर करण्याचा दोघांनीही प्लॅन केला आणि ठरवलं की त्याला ठार करायचं, त्याला ठार मारायचं. मग एक दिवस अशा पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी बोलून झोपेच्या गोळ्या देऊन त्याच्याच बायकोनं त्याचा गळा आवळला आणि त्याचा जो बाप होता हरिनारायण यादव यानं त्याच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्राने हल्ला केला, एका जाड वस्तूनं मारलं आणि त्यामध्येच त्याचा जीव गेला आणि त्याला संध्याकाळी गावाबाहेर एका रोडवर टाकून दिलं आणि दुसऱ्या दिवशी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की त्यांच्या मुलाचा अपघात झालाय आणि एका अज्ञात वाहनानं च्या धडकेत तो ठार झालाय, त्याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करावी. आता पोलिसांनी अज्ञात जो व्यक्ती होता, अज्ञात वाहन होतं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास पोलीस करत होते. पण मात्र तपास करत असताना त्या सासऱ्याला संशय विचारला कोणावर आहे, काय आहे, तर त्या सासऱ्यानं जो संशय आहे तो त्याच्या लहान मुलावर टाकला आणि लहान मुलाच्या बायकोवर टाकला.
मग पोलिसांनी या हरिनारायण यादवचा जो लहान मुलगा आहे, त्याची बायको आहे, त्या दोघांना सुद्धा चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. मग पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागले. पण पोलिसांनी मग पोलिसांच्या पद्धतीनं विचारल्यावर त्यांनी अगदी खरं खरं सांगितलं. आणि ती ज्यांची लहानी सून आहे, तिचं नाव आहे कविता यादव, तिनं तोंड उघडलं आणि तिने सांगितलं की त्यांचा जो मोठा मुलगा आहे किशन यादव, हे जो मेला अपघातामध्ये, त्याचा अपघात झाला नाही आणि त्याला कोणी मारलं, का मारलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि तिनं याच हरिनारायण यादव यांचं नाव सांगितलं आणि त्याला मारण्याचं कारणसुद्धा सांगितलं की त्यांचं लफडं त्यांच्या सुनेबरोबर आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून किशन यादव हा त्या दोघांमध्ये अडचण ठरत होता आणि ते बरेच प्रयत्न करत होते, पण त्यांना संशय वाटत नव्हता. म्हणून त्यांनी अपघाताचं नाटक केलं, त्यांच्या मुलाला मारलं आणि आम्ही दोघं सुद्धा या घरामध्ये राहू नयेत, आम्ही सुद्धा जेलमध्ये जावं आणि त्या घरामध्ये त्या दोघांनाच राहता यावं म्हणून आमच्या विरुद्ध अशा पद्धतीनं तक्रार दाखल केली आहे आणि त्या खुनाचा गुन्हा आमच्यावर लावण्यात आला आहे, असं लहान्या सुनेनं कविता यादवनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तात्परतेनं सगळं काही नोंदवून घेतलं, तपास सुरू केला आणि त्या तपासामधून सत्य उघड झालं. त्यामध्ये हरिनारायण यादव आणि त्यांची जी सून आहे हे दोषी आढळलेत. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढलं आहे, लोक नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना कशा पद्धतीनं करत आहेत, करता एक जण सांगतायत दुसऱ्याचं नाव, असंच आपल्याला या संपूर्ण घटनेवरून वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.